बातमीपत्राला सुरुवात करूयात. पाहूयात काही आंतरराष्ट्रीय बातम्या. पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलंय की सध्या लढाई कमी असली त्यांच्या देशाला पूर्वीपेक्षा जास्त मदतीची गरज आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत आता बऱ्याच ठिकाणी शांतता आहे. परंतु याचा अर्थ असा नाहीये की आपण युद्धाकडे दुर्लक्ष करू किंवा राज्याला मदत करण्यावरती कमी लक्ष केंद्रित तुम्ही करू शकता. झेलेन्स्कींनी कर्मचाऱ्यांसह नियमित बैठकीचा अहवाल दिलेला आहे. नियमित ज्या बैठका घेतल्या त्या संदर्भातली माहिती ही झेलेन्स्कींनी दिली आहे. दरम्यान डोनेत्स्क आणि लुहान्स्क प्रदेशातील कठीण दिशानिर्देशावरती देखील चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलंय. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी असं म्हटलंय की रशियन अर्थव्यवस्थेला अजूनही धोका आहे, परंतु लवकरच परिस्थिती बदलण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलताना पुतीन असं म्हणाले की आर्थिक दृष्टिकोन आणि देशाचा अर्थसंकल्प दुसऱ्या तिमाहीच्या अखेरीस बदलणार आहे. तेलाच्या वाढत्या किमतींमुळे अतिरिक्त तेल आणि वायू महसूल मिळण्यास सुरुवात होईल. कार आणि लाकूड उद्योगात तसंच रसायनं आणि खतांच्या निर्मितीमध्येही परिस्थिती कठीण असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलंय. महागाई 3.3% पर्यंत घसरलेली आहे आणि महिन्याच्या अखेरीस 3% खाली येण्याची अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे. युक्रेनच्या ऊर्जा मंत्र्यांनी असं सांगितलंय की झापोरिझिया अणुऊर्जा प्रकल्पातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे आणि जगानं नवा करार शोधण्यासाठी आणि संभाव्य विनाशकारी आण्विक हल्ले टाळण्यासाठी अधिक प्रयत्न केले पाहिजेत. तांत्रिक दृष्टिकोनातून आपण जे पाहतोय ते अधिक वाईट होत चाललंय. तर साईटच्या सभोवतालच्या डिमिलिटाइज झोनसाठी त्यांनी वाटाघाटी करण्याच्या प्रयत्नांमुळे काहीही परिणाम झालेला जाणवत नसल्याचं देखील त्यांनी नमूद केलंय. असोसिएटेड प्रेसला त्यांनी ही माहिती दिली आहे. तसंच दुर्दैवानं या टप्प्यावरील सर्व प्रयत्नांनी कराराच्या मसुद्याच्या चौकटीत काही दृष्टिकोन देखील साध्य झालेला दिसत नाहीये असं देखील त्यांनी मत व्यक्त केलंय. रशियन संरक्षण मंत्रालयानं असं सांगितलंय की वॅग्नर बखमूतच्या मध्यभागी लढतायत. त्यामुळे मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल इगोर यांनी असं सांगितलंय की वॅग्नर सैन्यानं युक्रेनियन सैन्याला शहराच्या पश्चिम उपनगराच्या दिशेने ढकललेलं आहे आणि कोनानशेन्कोव असं म्हणालेत की वॅग्नर सैन्याला रणगाडे आणि शस्त्रयुक्त विमानानं पाठिंबा दिलेला आहे. युक्रेनमधील युद्धाचा रुग्णालय आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवरती झालेल्या परिणामाबद्दल संयुक्त राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली आहे. न्यूयॉर्कमध्ये पत्रकारांशी बोलताना संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक असं म्हणालेत की शहरातले आमचे सहकारी आम्हाला सांगतायत की आज खेर्सन शहरातील एका रुग्णालयाला युद्धाचा मोठा फटका बसलाय, त्यामुळे मोठं नुकसान झालंय. दुजारिक असं देखील म्हणालेत की रशियाकडून होत असलेल्या गोळीबारामुळे रुग्णालय आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या शत्रुत्वाच्या भावनेमुळे आम्ही चिंतित आहोत. रशियानं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे की त्यांनी युक्रेनियन शस्त्रसाठा असलेली वाहनं आणि रणगाडे नष्ट केलेत आणि मोठ्या युक्रेनियन इंधन सुविधेवरही त्यांनी हल्ला केलाय. तर युक्रेननं असं सांगितलंय की त्यांनी रशियाच्या 50हून अधिक आक्रमणांना माघार घ्यायला लावली आहे. रविवारी प्रसिद्ध झालेल्या रशियन संरक्षण मंत्रालयानं जो अहवाल प्रसिद्ध केलेला आहे त्यामध्ये रशियन फेडरेशनच्या सशस्त्र दलांनी कुम्प्यान्स्क, लायमन, डोनेत्स्क, झापोरिझिया आणि खेर्सन यासह अनेक दिशेनं त्यांचे लष्करी ऑपरेशन सुरू ठेवलंय. रशियन सैन्यानं अनेक युक्रेनियन लष्करी वाहनं आणि रणगाडे नष्ट केलेत आणि 7000 टन इंधन आणि इतर युक्रेनियन उपकरणं आणि सुविधा साठवलेल्या सुविधेवरती देखील त्यांनी हल्ला केलाय. रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या काही युक्रेनियन सैनिकांवरती इतर युरोपीय देशांमध्ये उपचार सुरू असल्यानं रुग्णालयांना सतत तणावाचा सामना करावा लागतोय. रशियानं युक्रेनवर आक्रमण केल्यापासून हजारो सैनिक आणि नागरिक हे जखमी किंवा ठार झालेत. गंभीर जखमी झालेल्यांपैकी एक कॅप्टन मॅक्स होरोबेट्स हा युक्रेनच्या 808 सपोर्ट रेजिमेंटमधील सैनिक होता. या वर्षाच्या सुरुवातीला मार्चमध्ये रशियन हल्ल्यात त्याचा चेहऱ्यावरती प्रहार झाला होता. म्यानमारमधील एका गावावरती सैन्याकडून एअर स्ट्राईक करण्यात आलाय. म्यानमार सैन्यानं मंगळवारी 11 एप्रिल रोजी एका गावावर केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये लहान मुलं, पत्रकारांसह एकूण 100 नागरिकांचा मृत्यू झालाय. या गावात म्यानमारच्या विरोधी गटाच्या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात नागरिक देखील सहभागी झाले होते. म्यानमार सैन्याच्या फायटर जेटनं मंगळवारी सकाळी 8 वाजता 150 लोक उपस्थित असलेल्या ठिकाणी बॉम्ब टाकला. या हल्ल्यात जवळपास 100 लोकांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये सरकार विरोधी गटाच्या स्थानिक नेत्यांसह सर्वसामान्य नागरिक, काही महिला आणि 20 ते 30 लहान मुलांचा देखील समावेश यामध्ये होता. एअर स्ट्राईक नंतर 1-1.5 तासानं एका हेलिकॉप्टरनं
गोळीबार केला गेला। म्यानमार सरकारनं या हल्ल्याचं वार्तांकन करण्यासही मनाई केल्यानं या हल्ल्यात नेमके किती मृत्यू झालेत याचा निश्चित आकडा समोर आलेला नाहीये। दरम्यान म्यानमारमधील लष्करी सरकारच्या प्रवक्त्यांच्या म्हणण्यानुसार या गावात पीपल्स डिफेन्स फोर्सच्या कार्यालयाचं उद्घाटन होतं। ही सरकार विरोधी सशस्त्र संघटना आहे। 2021 मध्ये लोकनियुक्त सरकार पाडल्यानंतर ही संघटना म्यानमारमध्ये आपले हातपाय पसरतीये। म्यानमार सैन्यानं या मृतांना सरकार विरोधी संघटना जबाबदार असल्याचा आरोप केला आहे। लुईसविले येथील बँकेत गोळीबार करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यानं एक आठवड्यापूर्वी कायदेशीररित्या खरेदी केलेल्या रायफलनं काही लोकांना लक्ष्य केलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। लुईसविले मेट्रोपोलिस विभागाचे प्रमुख जॅकलिन ग्विन विलारोयल यांनी एका पत्रकार परिषदेत असं सांगितलंय की बँक कर्मचारी कॉनर स्टर्जन ज्यांचं वय 25 वर्ष आहे यानं 4 एप्रिल रोजी स्थानिक डीलरशिपमधून AR-15 रायफल खरेदी केली। रायफलसह धारदार शस्त्रांनी त्यांनी 5 जणांना ठार केलंय। मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या पोलिसांच्या कॅमेरा व्हिडिओमध्ये पोलीस लुईव्हिल शहरातील एका बँकेमध्ये गोळीबाराच्या ठिकाणी पोलीस आलेले दिसतात। त्यावेळेचे गोंधळलेले क्षण या कॅमेरामध्ये कॅप्चर करण्यात आलेत, कारण रस्त्यावरून हल्लेखोर करीत असलेल्या गोळीबाराचा वर्षाव या फुटेजमध्ये दिसतोय आणि 2 जखमी अधिकाऱ्यांच्या कॅमेऱ्यातून घेतलेले व्हिडिओ आणि फोटो सर्वत्र व्हायरल झालेत। सोमवारी झालेल्या या गोळीबारात 5 जण ठार झाले असून इतर 8 जखमी झालेत। लुईसविले मेट्रोपोलिस विभागाचे उपप्रमुख पॉल हम्फ्रे यांनी एका पत्रकार परिषदेत हे व्हिडिओ फुटेज आणि फोटोंद्वारे पत्रकारांना माहिती दिली आणि हल्ल्याला चोख उत्तर देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या वीरतेबद्दल त्यांनी कौतुक केलंय। युनायटेड किंगडमच्या या भागात शांतता प्रस्थापित करणाऱ्या गुड फ्रायडे कराराच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी उत्तर आयर्लंडला भेट दिली, ज्यामुळे अनेक दशकात हजारो लोकांचा बळी घेणाऱ्या सांप्रदायिक हिंसाचाराच्या समाप्तीसाठी वाटाघाटी करण्यात मदत होईल। दोन 2022 मध्ये चर्चा पुन्हा सुरू झाल्यापासून तिसऱ्या द्विवार्षिक बैठकीसाठी अधिकारी भेटत असून क्युबाच्या विरुद्ध निर्बंधांसाठी सरकारला अधिक वास्तववादी दृष्टिकोन अपेक्षित आहे असं क्युबाच्या एका नेत्याने सांगितलंय। हवानामध्ये बोलताना क्युबाच्या परराष्ट्र मंत्रालयातील US अफेअर्सच्या उपसंचालक जोहाना तबलाडा यांनी असं सांगितलंय की त्यांचं सरकार स्थलांतराची वाढलेली आकडेवारी आणि सरकारवरील सध्याचे निर्बंध यांच्यातील समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहे। ला डिफेन्स अँड सिक्युरिटीचा 13वा सोहळा साजरा करण्यात आला। लॅटिन अमेरिकेतील सर्वात मोठा संरक्षण आणि सुरक्षा व्यापार संमेलन हे रिओ दी जानेरो इथं सुरू झालेलं आहे आणि जगभरातील संरक्षण तंत्रज्ञान पुरवठादार आणि सशस्त्र सेना अधिकाऱ्यांना एकत्र आणणाऱ्या या कार्यक्रमात 130हून अधिक अधिकृत आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळ अपेक्षित आहेत। ब्राझीलच्या संरक्षण मंत्र्यांनी उद्घाटन समारंभात देशासाठी संरक्षण उद्योगाचं महत्त्व अधोरेखित केलं आहे। 7 मंत्र्यांसह हजारो इस्रायलींनी सोमवारी इव्हियातारच्या वेस्ट बँक चौकीवर मोर्चा काढला। आंतरराष्ट्रीय विरोधाला न जुमानता इस्रायलच्या इतिहासातील उजव्या विचारसरणीचं सरकार ताब्यात घेतलेल्या जमिनीवर वेगानं वसाहत उभारण्याची तयारी करत आहे आणि आमच्यासाठी इक्वाटारमधील आमच्या घरी परतण्याची आता वेळ आली आहे। आम्हाला इथून अयोग्यपणे काढून टाकण्यात आलेलं आहे अशी भावना इथल्या स्थानिकांनी व्यक्त केली आहे। विवादित जेरुसलेम पवित्र स्थळावरील तणावामुळे अनेक दिवसांच्या अशांततेनंतर इस्रायलच्या सुरक्षा दलांसाठी ही एक नवीन परीक्षाच होती। मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्यामध्ये जेरुसलेमच्या अल अक्सा मशिदीवरती गेल्या आठवड्यात पोलिसांनी केलेल्या छाप्यानंतर इस्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यातील आता तणाव वाढीस लागलाय। विद्यमान पंतप्रधान काजा कैलास यांनी निवडणूक जिंकल्यानंतर एस्टोनियन संसदेनं सोमवारी पहिलं अधिवेशन घेतलं। कैलासच्या पक्षानं 5 मार्चच्या संसदीय निवडणुकीत 31.2% मतांसह जबरदस्त विजय मिळवला। निवडणुकीच्या उपविजेत्या अतिउजव्या लोकवादी पक्षापेक्षा जवळपास दुप्पट मतं त्यांनी मिळवलेली आहेत। आठवड्याच्या चर्चेनंतर कैलास यांच्या नेतृत्वाखाली उदारमतवादी उन्मुख युती सरकार स्थापन करण्यासाठी एक करार करण्यात आला। संसदेनं नवीन कायदेकर्त्यांची शपथ घेतली आणि रिगिकोईचे अध्यक्ष निवडले गेले। कैलासच्या केंद्र उजव्या सरकारनं औपचारिकपणे राजीनामा दिला। नंतर संध्याकाळी एस्टोनियाच्या अध्यक्षांनी राजीनामा स्वीकारला आणि ताबडतोब कैलास यांना नवीन मंत्रिमंडळासाठी पंतप्रधान म्हणून नियुक्त केलं। इक्वाडोरचे राष्ट्राध्यक्ष गिलेर्मो लासो यांच्या बाजूने US सिनेटर्सचे एक शिष्टमंडळ क्विटो इथं जमलं, कारण दोन्ही देशांनी त्यांचं द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी काम सुरू केलंय।
सिनेटर्स रॉबर्ट मेनेंडेज आणि टिम केन, टोनी कार्डोनास यांची भेट अध्यक्षांसाठी एक आव्हानात्मक वेळी ही भेट झाली। मार्चच्या उत्तरार्धात इक्वेडोरच्या घटनात्मक न्यायालयानं राज्य सुरक्षा आणि भ्रष्टाचाराविरुद्धच्या गुन्ह्यांच्या आरोपांवरून लासोवर महाभियोग चालवायचं की नाही या प्रश्नावरती विरोधी पक्षाचं वर्चस्व असलेली नॅशनल असेंब्ली निर्णय आता घेऊ शकते, कारण तेल निर्यात करणाऱ्या इक्वेडोरमधील आधीच जी नाजूक अर्थव्यवस्था झाली आहे त्यामध्ये आता सिनेटर्सच्या भेटीदरम्यान ज्या मुद्द्यांवरती चर्चा होणार आहे त्यात लोकशाही, विकास आणि सहकार्य हे विषय नमूद असणार आहे। जेरुसलेममधल्या ज्यू आणि मुस्लिम अशा दोन्ही पवित्र स्थळांना इस्रायली पोलिसांनी पहाटे भेट दिली। ज्यूंना मुस्लिम प्रशासित जागेवरती भेट देण्याची परवानगी देणारी व्यवस्था बदलण्याचा कोणताही हेतू नसल्याचं इस्रायली अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। इस्रायली पोलिसांनी मशिदीवर छापा टाकल्यानंतर परिसरात गेल्या आठवड्याभरापासून तणाव वाढलाय। अनेक वेळा पॅलेस्टिनींनी अल अक्सा मशिदीच्या आत रात्रभर प्रार्थना करण्याचा अधिकार देखील मागितलाय। इस्रायलनं रमजानच्या मुस्लिम पवित्र महिन्याच्या शेवटच्या 10 दिवसांमध्ये ही परवानगी दिली आहे। यावेळी पोलिसांनी शेकडो लोकांना ताब्यात घेतलंय। यावेळी अनेक जण जखमी झालेत। मंदिरावरील हिंसाचारामुळे बुधवारपासून गाझापट्टी आणि दक्षिण लेबनॉनमधील पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी रॉकेट फायर केलेला आहे आणि इस्रायली हवाई हल्ल्यांनी दोन्ही भागांना लक्ष्य देखील केलंय। ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईज इनासियो लुला दा सिल्वा यांनी सोमवारी अध्यक्षपदाचं पहिले 100 दिवस पूर्ण केलेत। त्यांच्या शासकीय निवासस्थानी एका समारंभाचं आयोजन यासाठी करण्यात आलं होतं। देशाच्या पुनर्बांधणीसाठी त्यांनी राष्ट्रीय एकतेचं यावेळी आवाहन केलं। आम्ही एका देशात राहतो आणि त्याची पुनर्बांधणी करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असं लुला यांनी ब्राझिलिज बँक या स्थानिक वृत्तपत्रातील कोरियो ब्रासिलिस या स्तंभात लिखाण केलंय। लुला यांनी यावेळी अर्थव्यवस्था, पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य, सामाजिक विषमता, लिंग आणि वांशिक समस्या यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये सत्तेतील या 3 महिन्यातील कामं आणि आव्हानांवरती प्रकाश टाकलाय। त्यांनी माजी अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्यावरती टीका केली आहे। या 3 वेळा राष्ट्रपतींनी सामूहिक लसीकरणावरती भर दिलाय। ग्रामीण किंवा दुर्गम समुदायांमध्ये काम करण्यासाठी 15,000 वैद्यकीय व्यावसायिकांना नियुक्त करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांच्या सरकारनं एक योजना तयार केल्याचं देखील लुला म्हणाले। अमेरिकेतील हा रोबोट मिशिगनमधील नूडल टोपिया इथं ग्राहकांना सेवा देण्यासाठी सज्ज झालाय। स्क्रीनला स्पर्श करून रोबोटला त्याच्या सूचना देता येतात आणि मग रोबोटचा हॉटेलमधील प्रवास सुरू होतो। बेलाबॉट नावाचा हा रोबोट म्हणजे हे उंच मशीन ग्राहकांना सेवा देण्यासाठी अनुकूल आहे। रोबोट पाहुण्यांचं स्वागत करणं, त्यांना त्यांच्या टेबलापर्यंत घेऊन जाणं, अन्न आणि पेय वितरित करणं आणि स्वयंपाकघरातील जेवण टेबलावर घेऊन जाण्यास सक्षम आहे। दक्षिण कोरियातील शेकडो रहिवाशांना जंगलाला लागलेल्या भीषण वणव्यामुळे पळून जाण्यास भाग पडलाय। पूर्व किनारपट्टीवरील शहराचा काही भाग वणव्यामुळे पेटला होता, त्यामुळे 10-12 घरं आगीत नष्ट देखील झाली। गंगम्यूच्या मध्यवर्ती भागातील डोंगरावर लागलेल्या आगीशी लढण्यासाठी 700हून अधिक अग्निशामक जवान आणि 300 अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवण्यात आल्या। किमान 44 घरं या आगीत भस्मसात झाली आहेत आणि 300हून अधिक रहिवाशांना आईस स्केटिंग सेंटर आणि माध्यमिक शाळेतील जिममध्ये स्थलांतरित करण्यात आलंय। जखमी किंवा मृत्यूचे कोणतेही वृत्त या दुर्घटनेमध्ये नोंदवण्यात आलेलं नाहीये, तर आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला किती वेळ लागेल याविषयी देखील अद्याप स्पष्टता नाहीये, कारण सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विमान सेवा तैनात करणं कठीण झालंय। उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली आहे। कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीनं याबद्दल माहिती दिली आहे। देशातील युद्ध प्रतिबंधक शक्तीचा विस्तार आणि बळकट करण्यासाठी शक्तिशाली धोरणात्मक उपाय केले जात आहेत। तसंच या बैठकीत डीपीआरकेचा लष्करी पर्याय आणि स्पष्ट करणं आणि शक्तिशाली व्यावहारिक कारवाईकडे वळण्याची कसून तयारी करणं यावर लक्ष केंद्रित करण्यात आलंय। डीपीआरके म्हणजे डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिकन ऑफ कोरिया, उत्तर कोरियाचं अधिकृत नाव आहे। किम यांच्यासोबत सर्वोच्च लष्करी अधिकाऱ्यांची बैठक झाल्यानंतर अवघ्या महिनाभरात ही बैठक घेण्यात आली आहे। यावेळी अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या संयुक्त लष्करी सरावावरती प्योंगयांगच्या सध्याच्या टीकेवरती अधिक भर देण्यात आलाय। सर्बियातील मुक्त पत्रकारांनी बेलग्रेडमधील सरकारवरती तीव्र टीका करणाऱ्या प्रमुख संपादक आणि वृत्तपत्र प्रकाशकाच्या हत्येचा 24वा वर्धापन दिन साजरा केला। कोसोवो अल्बेनियन फुटीरतावाद्यांच्या विरोधात सर्बियावर 1999च्या नाटो बॉम्ब हल्ल्यात
संपलावको कुझविलाजा यांच्या बेलग्रेड अपार्टमेंटच्या प्रवेशद्वारावरती त्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं होतं। युरोपियन युनियनचे सदस्यत्व मिळवू पाहणाऱ्या बाल्कन राष्ट्रातील मुक्त पत्रकारितेच्या संघर्षाचं प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं। या सगळ्या घडामोडींसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर पुन्हा भेटूयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। धाराशिवमध्ये झालेल्या गारपिटीमुळे सोलर पॅनलचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात आंतरराष्ट्रीय बातम्या वेगवान स्वरूपात। पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर। भारतातली दैनंदिन रुग्णसंख्या आता वाढताना दिसतेय। त्यामध्ये नवीन कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे। 5676 ही नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सध्या 37,093 रुग्णांवरती उपचार सुरू आहेत। दरम्यान देशात गेल्या 24 तासात 21 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय। मृतांची संख्या 5,31,000 वरती पोहोचली आहे। देशात कोविड-19 रुग्णांमध्ये वाढ पाहिल्यानंतर नागरिकांनी घाबरू नये, पण स्वच्छता राखण्याचा सल्ला इंडियन मेडिकल असोसिएशननं सोमवारी दिलाय आणि IMAनं याबाबत एक निवेदन देखील प्रसिद्ध केलंय। कोविड-19 संबंधित मृत्यू बहुतेकदा 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये आणि मधुमेह इत्यादींसारख्या जीवनशैलीशी संबंधित आजारांनी ग्रस्त झालेल्यांमध्ये दिसून येतोय असं या निवेदनात म्हटलेलं आहे। युद्धग्रस्त येमेन देशात पुन्हा युद्धविराम लागू करण्यासाठी सौदी अरेबिया आणि येमेनच्या हुथी मिलिशिया यांच्यात थेट चर्चा सुरू झाली आहे। एका सरकारी अधिकाऱ्यानं ही माहिती दिली आहे। येमेनची राजधानी साना इथं सौदी अधिकारी आणि हुथी पहिल्यांदाच चर्चा करतायत। साना सध्या इराण समर्थित मिलिशिया हौथींच्या नियंत्रणाखाली आहे। या चर्चेमुळे येमेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षावरती तोडगा निघण्याची आशा आता निर्माण झाली असल्याचं या अधिकाऱ्यांनी सांगितलंय। या चर्चेचा सकारात्मक परिणाम होईल अशी आशा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। पुढील 3 दिवसात युद्धबंदीची अधिकृत घोषणा अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलंय। या सगळ्या घडामोडींसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका। news18lokomat.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील फॉलो करा। आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। थोड्याच वेळात महत्त्वाच्या घडामोडींसह पुढलं बुलेटिन घेऊन येते माझी सहकारी सुवर्णा। पहा फक्त News 18 लोकमत।